तर नमस्कार भाई पोलिसांनो, आज आपण पाहणार आहे मीरा भाईंदरचा कट ऑफ 2024चा. तर ते आपण पाहणार आहे पुरुष उमेदवारांचा. तर बघा आता इथला पेपर येतो कसा, हार्ड पेपर येतो का सोपा पेपर येतो, म्हणजे सर्वांना माहितीच आहे. पण कसं आहे, आता आपण जर समजा इथे फॉर्म भरला असेल तर म्हणजे हे विचार करू नका किती फॉर्म आले इथं, तो विचार सोडून द्यायचा. आणि मी जिथे फॉर्म भरलाय ते माझा रिझल्ट कसा आला पाहिजे यावर जरा विचार करा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा, ग्राउंड करा. ग्राउंडचं मेरिट आपल्याला गेल्या वर्षीचं माहिती असतं किती लागले, पेपरचं मेरिट सुद्धा माहिती असतं आपल्याला. पण त्या समजा त्या लेवलला आपला अभ्यास करायचा आहे. आपलं तुम्ही कुठल्या पण जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. त्या पद्धतीने अभ्यास करा आणि लवकरात लवकर तुमचं वर्दी स्वप्न पूर्ण करा. तर बघा आता आपण काय करणार आहे, मीरा भाईंदरचा समजा जो पाठीमागाला कट ऑफ 2024 मधला तो आपण पाहणार आहे. तर बघा इथे जरा पेपरची लेवल जरा टफ असते. म्हणजे का, म्हणजे प्रश्न सगळे ओळखीचे वाटतात पण कसं आहे जरा टायमिंग पुरत नाही आपल्याला. आणि समजा एक मेरिट थोडंफार कमीच लागतं, थोडा पेपर पण टफ लेवलचा असतो. तर बघा आता आपण काय करू, सर्वात पहिले ओपनचा कट ऑफ पाहू. ओपनचा कट ऑफ 121 मार्काला लागलेला आहे. म्हणजे बघा ओपनचा कट ऑफ खूप कमी आहे. म्हणजे बऱ्याच मुलांना सर्वांनाच पेपर हा अवघड गेलेला असतो. त्यामुळे कसं असतं, म्हणजे एखादा मुलगा असतो 130-32 मार्क्स सुद्धा घेतो, पण एका मुलावर कधी मेरिट ठरत नसतं. बाकीच्यांचा पण विचार करावा लागतो आणि तेव्हा मेरिट हे कुठे ठरत असतं. तर बघा 121 मार्काला मेरिट इथे लागलं आहे ओपनचं. त्याचबरोबर आपण पाहू एनटीसीचे मेरिट 120 मार्काला लागलेलं आहे. त्याचबरोबर बघा आता आपण हा कट ऑफ पाहतोय, पण आपल्याला काय म्हणजे या आपण कट ऑफ जो पाहत आहे ना त्या पद्धतीने आपल्याला ग्राउंड करायचं, त्या पद्धतीने आपला अभ्यास करायचा आहे. म्हणजे हा कट ऑफवर समजा आपला एक पेपर जरी सोपा आला तर याहून जास्त कट ऑफ 100% लागणार आहे. आणि समजा पेपर जर असा टफ आला तर या दरम्यानच आपलं कट ऑफ हे असणार आहे. त्यासाठी म्हणतोय बघा या कट ऑफनुसार आपल्याला आपला अभ्यास कसा करायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर बघा यानंतर आपण पाहू एनटीडीचा कट ऑफ 120 मार्काला लागलेला आहे. बघा ईडब्ल्यूएस 105 मार्काला. बघा यांना जरा फायदा होता ईडब्ल्यूएस वाल्यांना. तर बघा ईडब्ल्यूएस नंतर बघा एसटीचं कट ऑफ म्हणजे 99 मार्काला. म्हणजे बघा ओपनचं कट ऑफ 121 मार्काला लागलेलं आहे. पण त्याचबरोबर बघा सर्वात कमी म्हणजे काय, एसटीचं कट ऑफ फक्त 99 मार्काला लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर बघा ईडब्ल्यूएसचं कट ऑफ पण 105 मार्काला, म्हणजेच एसटीच्या नंतर ईडब्ल्यूएसचं कट ऑफ म्हणजे लागलेलं आहे. तर त्याचबरोबर बघा एनटीव्हीचं कट ऑफ 116 मार्काला लागलेलं आहे. एसबीसीचं 112 मार्काला कट ऑफ हे लागलेलं आहे. त्याचबरोबर ओबीसीचं 115 आणि एससीबीसीचं 118 मार्काला मेरिट हे लागलं आहे. आणि व्हीजीएचं 117 मार्काला. तर बघा म्हणजे मेरिट कसं आहे, ओपनचं मेरिट 121 मार्काला लागलं आहे, पण समजा कास्टला 1-2-3 मार्काने किंवा 4-5 मार्काने मेरिट हे कमी लागलेलं आहे. पण बघा कसं असतंय, इथला पेपर जरा टफ लेवल येत असतो. त्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचं, एकदम तुम्ही फॉर्म भरला असेल तर काही विषय नाही, पण तिथल्या समजा पाठीमागला पेपरचा आढावा घेऊन आपल्याला पुढे अभ्यास करायचा असतो. तर बघा आता हा जो आपण पूर्ण मीरा भाईंदरचा 2024चा कट ऑफ पाहिला आहे मित्रांनो, तर बघा यानुसारच तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तुम्ही कसा अभ्यास करता यावर खूप डिपेंड आहे. म्हणजे पेपर इथला मित्रांनो जवळपास हार्डच असतो. समजा 2 वर्ष पाठीमागे पेपर झाले, पण दरवर्षी पेपर इथला हार्ड येतो. त्यामुळे बघा तुम्हाला अभ्यास पण जास्त करावा लागणार आहे. तुमची अभ्यासाची दिशा तुम्हाला बदलावी लागणार आहे. समजा तुम्ही आजपर्यंत अभ्यास केलाय, तुम्हाला बाकी सर्व प्रश्न जमतात, पण इथला पेपर जरा टफ लेवलचा असतो. म्हणजे टफ लेवल म्हणजे आहे पेपर आपल्याला, म्हणजे असा विचार करूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे पेपर सोपा येईल असा विचारानं आपल्याला अभ्यास करायचा नाही. बघा तुम्ही जेवढं जास्त टफ लेवलचा म्हणजे पेपर सोडवणार, तुम्ही जास्त हार्ड गणित करणार, तेवढाच तुम्हाला पेपर सोपाच असतो. बघा इथं ओपनचं मेरिट 121 लागले मित्रांनो. पण बघा इथपर्यंत आपला मार्क 100% पडलेच पाहिजे. आणि पेपर सोपा आला तर याहून 100% मेरिट हे जास्तच लागणार आहे. पेपर समजा याच लेवलमध्ये आला तर मेरिट समजा 122-25 या दरम्यान मेरिट हे असणार आहे. आणि बघा कसं आहे माहिती आहे का, मीरा भाईंदरला जरा ग्राउंडला तुम्हाला चांगले मार्क घ्यावे लागणार आहेत. कारण बघा जेवढे तुमचे ग्राउंडला मार्क असतील ना, तुम्हाला समजा लेखीला 1-2 मार्क जरी कमी पडले, तुम्ही जास्तीत जास्त ग्राउंडला मार्क घेण्याचा प्रयत्न करा. मग तुमचं गावाला माहिती आहे का, पेपर इथला टफ असतोय. म्हणजे आता ह्या वर्षी पण पेपर टफ असेल असं काही नाही, पण मित्रांनो असू शकतोय, आपण असं बोलतोय. बघा आजपर्यंत ते पेपर कधी सोपा आला नाही, पण आपल्याला त्या लेवलला अभ्यास करायचा आहे. आणि असा अभ्यास करूनच आपली निवड ही आपल्याला म्हणजे 2026 मध्ये करायची आहे. फॉर्म भरलाय सर्वांनी, आता काय विचार करायचा नाही. त्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय तसं आता आपल्याला अभ्यास करायचा, पाठीमागेला तिथले पेपर पाहिजे. पेपर समजा जे सेट करतात आपले त्या म्हणजे त्यांनी इतर जिल्ह्यामध्ये समजा पहिले पेपर कधी काढलेला आहे का, त्या सर्व गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि जेव्हा तिथली एसटी जिथं होती समजा त्या टाइमला तिथला पेपर कसा आला, तिथला पेपर सोपा होता का, पेपर तिथला हार्ड आला होता, म्हणजे पूर्ण गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि तसं आपल्याला अभ्यासात सर्वात महत्वाचं म्हणजे काय, बघा पेपरला आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागतात. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, बघा जर समजा आपला जो सिलेबस दिलेला आहे ना, तो तुम्हाला सर्वात पहिलं म्हणजे पूर्ण करावा लागणार आहे. समजा तुम्ही जर पूर्ण सिलेबसच केलं नाही, समजा तुमचा एक 70% सिलेबस झालेला आहे, तर तुमचा जो 30% सिलेबस आहे ना,
यावरून तुम्हाला जर प्रश्न आले म्हणजे 100% प्रश्न येत असतात. आणि समजा तुम्हाला जर यामध्ये प्रश्न जमले नाही, तुम्ही इथेच मेरिटमधून बाहेर पडत असतात. त्यासाठी मित्रांनो पूर्ण सिलेबस आपला कव्हर करणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही सिलेबस करता त्याचं वारंवार रिव्हिजन तुम्हाला करावं लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो टेस्ट म्हणजे काय हो, तुम्हाला पेपर द्यावे लागणार म्हणजे कसं आहे, तुमचा जेवढा जास्त सराव होणार आहे. बघा काय असतं, आपण जेव्हा वाचतो आपल्या गोष्ट समोर असते, समजा एखादा प्रश्न आहे, आपला प्रश्न समोर असतो तेव्हा जमतोय आपल्याला. पण समजा नंतर आपण पेपरमध्ये जर प्रश्न आला तर आपल्या हातून तो प्रश्न चुकतोय. त्यासाठी बघा सराव जास्त करावा लागणार आहे आपल्याला. तेव्हाच कुठं आपलं गणित ते परफेक्ट होणार आहे. बघा पूर्ण सिलेबस आपल्याला काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, एक मार्क आपल्याला खूप गरजेचा आहे. जर आपल्याला समजा 70-80% जर आपण सिलेबस केला तर 20% आपला सिलेबस बाकी आहे. आणि जेवढा तुम्ही सिलेबस करताय तेवढं तुम्हाला परफेक्ट जमलं पाहिजे. तुमचं समजा 80% सिलेबस हा कव्हर झालेला आहे, मला बाकी 20% सिलेबसला पण हात द्यायचा आहे तुम्हाला. ते पण सिलेबस सर्व पाहून घ्यायचा आहे जोपर्यंत तुमचा सिलेबस कव्हर होत नाही मित्रांनो. बघा आता आपल्याला म्हणजे सर्व गोष्टी आपल्या समोर आहेत मित्रांनो. गणित, बुद्धिमत्ता, GK झालं आपलं मित्रांनो, त्याचबरोबर आणि मराठी. समजा आपले 4 विषय आहेत मित्रांनो. हे 4 विषय आपल्या समोर आहेत. यांचे आपल्याला धडे माहिती आहेत, किती किती धडे आहेत आपल्याला. म्हणजे आजपर्यंत तुम्ही पेपर पाहिला असेल तर तुम्हाला समजून जाईल की आपल्याला म्हणजे सर्वात जास्त कोणत्या धड्यावर आपल्याला प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले. इथल्या जिल्ह्याचा विचार केला तर पाठीमागे सर्वात जास्त प्रश्न या जिल्ह्यावर समजा कोणत्या धड्यामधून प्रश्न आले, सर्वात जास्त GK कसं विचारलेलं आहे, करंट अफेअरचे प्रश्न कशा लेवलचे होते, काय माहिती आहे का तुम्हाला. एक दर्जा कळून जाईल की पेपरचा म्हणजे प्रश्न कसे असतात आपल्याला. त्यावेळी तुम्हाला एक अंदाज येईल मित्रांनो. आणि तुम्हाला अभ्यास करायला म्हणजे सोयीस्कर जाईल. म्हणजे बघा तुम्ही जर पूर्ण पेपरचा आढावा नाही घेतला की गेल्या वर्षी पेपर कसा आला होता, पाठीमागले पेपर कसे आले होते, तर तुम्हाला एक म्हणजे कळणार नाही मित्रांनो. बघा तुम्हाला जर सोपे प्रश्न आले, समजा तुम्ही सोप्या प्रश्नाचा फक्त सराव करताय आणि तुम्हाला जर अवघड प्रश्न नाही जमले, तर बघा कसं असतंय, जेवढा जास्त पेपर अवघड आला ना तेवढं तुमचे लागण्याचे चान्सेस जास्त असतात. बघा पेपर सर्वांना सोपा आला म्हणजे पेपर जर सोपा आला तर पेपर हा सर्वांना सोपा जाणार असतो. पण कसं असतं मित्रांनो, सोपा पेपर आले काय असते, आपली गडबड होते, आपल्याला वाटतं सर्व प्रश्न ओळखीचे आहेत, आपल्याकडून होते सिली मिस्टेक. पण जेव्हा पेपर अवघड येतो ना, खूप पेपर अवघड आला, समजा 121 मार्काला मेरिट लागलाय, मग त्यातले तुम्हाला प्रश्न नाही जमले तरी तुमचं सिलेक्शन व्हायचे चान्सेस जास्त मोठ्या प्रमाणात असतात. त्यासाठी म्हणतो मित्रांनो, एकदम पेपरचा अभ्यास चांगल्या प्रकारे करा. आणि जरा मीरा भाईंदरला समजा पेपर जरा टफ लेवलचा असतोय, त्यासाठी बघा तुम्ही पूर्णपणे अभ्यास करा, पूर्ण प्रश्नांचा अभ्यास करा. पाठीमागले प्रश्न तुम्ही 100% बघाच. म्हणजे असं फॉर्म भरलाय म्हणून असं नाही, तुम्ही पाठीमागल्या प्रश्नाचा सराव करा तिथल्या झालेल्या. आणि मेरिट हे कोणत्या लेवलला गेलेलं आहे तुम्ही, म्हणजे आपण फक्त शिपाईचा पाहिलेलं आहे मित्रांनो, आपण फक्त शिपाईचा कट ऑफ पाहिलेला आहे. तर त्याचबरोबर तुम्ही काय करा माहिती आहे का, तिथल्या चालकचा कट ऑफ पाहून घ्या एक वेळेस. तुम्हाला समजून जाईल मित्रांनो की आपल्याला समजा चालकचा पण कट ऑफ किती लागतोय. त्याचबरोबर तुम्हाला शिपाईचा पण कट ऑफ किती गेल्या वर्षी लागला होता, पूर्ण पेपर कसा आला, तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी समजून जातील. आणि बघा सर्वात महत्त्वाचं, तुम्ही सिलेबस तुम्ही सर्व कव्हर करा. त्याचबरोबर तुम्ही पेपर देत चला. आणि पेपर दिल्यानंतर तुम्हाला काय माहिती आहे का मित्रांनो, आणि पेपर तुम्ही OMR शीटवर देत चला. OMR शीट मिळते मित्रांनो बाजारामध्ये, OMR शीट आणायची सर्वांनी आणि OMR शीटवरच पेपर द्यायचा. कारण बघा आपल्याला पोलीस भरतीमध्ये OMR शीट असते. आता बरेच मुलं काय करतात माहिती आहे का, एक पेज घेतात, त्यावर 1 ते 100 पर्यंत आकडे टाकतात व त्यानंतर त्यांनी त्याच्यावर सोडवतात. तसं करू नका. इथं काय असतं माहिती आहे का, आपण फक्त इथं राईट करतोय, पण जेव्हा आपण म्हणजे उत्तराला गोल करतो ना मित्रो, तेव्हा बघा काय असते, इथं टायमिंग आपल्याला जास्त लागत असतोय आणि इथं फक्त असं राईट करा आपल्याला टायमिंग कमी लागत असतोय. म्हणजे पूर्ण गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. बघा एखादी गोष्ट आपण असं जास्त वेळ गिरवतोय आणि फक्त असं राईट करतोय, त्या दोन्ही समजामध्ये टायमिंगचा खूप फरक आहे. तुम्ही असं समजू नका की असं केल्यानं काय फरक पडणार नाही. 100% फरक पडणार. तुम्ही करून बघा वाटलं तर, आणि तुम्हाला तुमचा रिझल्ट हा समजून जाईल तुम्हाला. तर बघा सर्वांनी पेपर तर तुम्ही सोडवतच चला, त्याशिवाय तुमचा रिझल्ट हा 100% येणारच नाही मित्रांनो. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आणि चला तर भेटूया नवीन व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.